जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन मिरवावर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण तुम्हाला मंदिर, जे घरचे मंदिर असतात आपले, ते वुडनचे असतात, त्याचे चांदीचं ओळख वगैरे चढलेलं असतं, असं मंदिर असतो. तर 2 दिवस झाले मी काय ब्लॉग वगैरे काढत नव्हतो, कारण की बाहेर सगळं 2-3 ठिकाणचे जे पार्टीवाले आहेत त्यांना भेटायला गेलेलो, कारण की साईट वगैरे बघायची होती आणि आज उद्यापर्यंत पण जायचं होतं. आणि आता जस्ट मी आलो आहे बाहेरून, म्हणजे घरचं एक काम होतं तर थोडंसं अर्जंट, तर तिथून आता आलो. आणि आता 5:30 वाजले, 5:30-6, आणि आता मी पोचलो. तर विचार केला, आता ब्लॉग बनवले नव्हते 2-3 दिवस, तर विचार केला की तुम्हाला आता ह्याच्यावरती एक ब्लॉग काढू, कारण की आता मी मंदिर पुसत होतो, बघत होतो, पूर्ण थोडंसं काळं झालेलं आहे. तर ह्या मंदिरावरती विचार केला की तुम्हाला आता एक टिप्स थोडेसे देऊ की हे मंदिर कसं साफ करायचं. आणि सिंपल गोष्ट आहे, घरचीच गोष्ट आहे, की तुम्हाला काही खर्च नाही कुठच्या गोष्टीचा, कुठचाच नाही. तर तुम्हाला एक सिंपल ब्लॉग दाखवू, तर त्याच्यावरती स्टार्ट करूया. आणि जरा केस वगैरे कापून आलो कालच, थोडेसे बारीक केले त्यात खूपच. तर तुम्हाला चेहरा जरा थोडासा वेगळा वाटत असेल माझा, कारण की गरमी वगैरे होती, जरा ज्या साईडवरती काम चालू होतं तिथं जरा घाम वगैरे, जरा थोडंसं माती वगैरे पडलेली होती डोक्यावरती, तर पूर्ण कापून टाकलं. हो, सो तुम्हाला नंतर सांगतो की आता ह्याचा तुम्हाला टिप्स दाखवतो की तुम्हाला कसं करायचं आहे ते. तर तुम्ही लास्टपर्यंत बघा. साधी 2च गोष्ट लागेल आपल्याला. एक लिंबू असतो घरात, लिंबू, आणि एक कोलगेट. ह्या 2 गोष्टीने आपण आता मंदिर साफ करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मंदिर. जरा सुरू करूया आज आता मंदिर आहे, तर तो आपण आता बघतो की आता हे बघा, ही जी बाजू आहे, जास्त काही कपडा तुम्हाला घाण दिसत नाही समोरच्या बाजूला. हे बघा, आता जो घाण आहे, आता मगाशीच मी पुसलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, हा जो काळपट बाजू दिसतोय तुम्हाला एवढी, ही बघा, जास्त काही घाण नाही निघालेली, तर काळे स्पॉट थोडेसे आहे, धूळ वगैरे निघते. हे बघा, तर चांगल्या बाजूनी परत घेऊया. बघा, शाईन जास्त काही तुम्हाला दिसत नसेल, तर आता याला तुम्हाला दाखवतो की याला शाईन कशी करायची. तुम्हाला दाखवतो आता लिक्विड वगैरे कसं घ्यायचं, ते लिंबू आणि कॉलगेट. आता हे 3 वस्तू तुम्हाला मेन घेणं गरजेचं आहे. थोडासा कॉलगेट, एक साधी डिश घ्या, कुठची पण चालेल डिश, लिंबू घ्या आपल्याला, आणि एक छोटासा कोणाचा ब्रश घ्या. हा आपण वापरतो ब्रश कोणत्या पण वस्तूसाठी. तर ह्याच्यात आपण थोडासा कॉलगेट टाकूया. कॉलगेट पण काही जास्त नाही घ्यायचं आहे. थोडंसं लिंबू पिळा त्यावरती. आणि याच्यात अजून एक मटेरियल ॲड करू शकता तुम्ही. सोडा वगैरे आपण आणतो जेवणात वगैरे टाकायचा, कपड्याचा सोडा किंवा कुठचाही, तर तो पण तुम्ही टाकू शकता. आणि ह्याला तुम्हाला मिक्स करून घ्यायचा चांगला. ह्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण. मिक्सचर आता पूर्ण तयार झालेला आहे कोलगेट आणि लिंबूचा. आणि ह्याला थोडंसं घेऊन आपल्याला आता मंदिरावरती घासायचं आहे. हे बघा, हे कोणत्या कलरचे दिसत असेल तुम्हाला कळतं आहे. हे बघा, नाही हे पुसून पण दाखवलं तुम्हाला.
त्या ब्रशला पण ब्लॅक लागलेलं होतं, पण ते ब्लॅक त्याचा कलरचा हे आहे ब्लॅक, तो कलर मी मध्ये मारायला कलरचं ते आहे, त्यामुळे ते कलरवरती जाऊन आता काही लोक विचार करतील ते पहिले ब्रश पण काळा होतं, त्यातली घाण आहे, त्यातली घाण नाही ती दाखवता आहे. तर लुक कसं आहे ते तुम्हाला दाखवतो, अशी चमक येते त्याची. आयडिया तुम्हाला आवडली तर मला कमेंट वगैरे करू शकता. हा पॉलिशचा व्हिडिओ मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो. पॉलिश आता बहुतेक लोकांकडे ह्या मटेरियलचा मंदिर वगैरे असेल तर त्याच्याकडे अशी प्रोसिजर फॉलो करा. हे बघा, हे दोघांमध्ये फरक बघा तुम्ही. आणि तुम्हाला पुसून पण दाखवलेला मी बघा. हे डस्ट वगैरे काढून त्यानंतर आपण हे केलेला होता, घासलेला होता. हे बघा, जे सिल्वर दिसते तुम्हाला, ही पहिली पट्टी अशी नव्हती आणि आपण पुसला होता तरी पण त्याचं शाईन अशी नव्हती त्याची. आज व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला आहे. विचार केलेला कारण की हा मंदिर मला साफ करायचा होता. मंदिर किती तर झालं मी साफ नाही करत, तर विचार केलेला अशा मंदिराचं मी ती पॉलिश करता काय तुम्हाला सांगितलं नाही, तर विचार केलेला त्याच्यावरती तुम्हाला एक आपण ब्लॉग तयार करूया. तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक बघू शकता तुम्ही दोघांमध्ये. हे जर बघितलं तर तुम्हाला कळेल कसं झालेलं आहे. आता ह्याला जेव्हा पॉलिश करू तेव्हा दोघांमधला फरक तुम्हाला समजेल की कसं करायचं आहे ते पॉलिश. आता तुम्हाला समजलं असेल की कसं करायचं. हे बघा, दोघांमध्ये तुम्हाला फरक बघा, शाईन किती आली ती. आणि ह्या बाजूला बघा, ह्याची शाईन तुम्हाला जास्त वाटत असेल. त्याच्यानंतर तुम्हाला असं पॉलिश केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर मग तेल वगैरे घ्यायचं. तेल वगैरे पण मारलं तर अजून शाईन त्याची येईल तेवढी. तर अशा प्रकारे तुम्ही फक्त लिंबू आणि कॉलगेट ते तुम्ही प्रोसिजर फॉलो करू शकता. काय बिन पैशाचं तुमचं काम होईल. कोणाला काय पॉलिश वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता.
जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की शेअर वगैरे करा लोकांपर्यंत. तर मित्रांनो, मंदिर आत्ताच पॉलिश करून झालेलं आहे सगळा पूर्ण. हे बघा. आणि लोक विचार करतात हा ब्रश पहिल्यापासून तर काळा होता, त्याचा कलर असेल. तर हा ब्रश आधीपासून होता, माझा ऑइल पेंटचं काय काम असेल तर मी हा ब्रश वापरतो. पण आता ह्याला जर तुम्ही शायनिंग बघाल, शायनिंग कशी आली ती बघा. दोघांची शायनिंग बघा, सिल्वर टाईप. वरच्या मी पॉलिश नाही केलेलं आहे अजून, हे बघा त्याचा बघा. आणि ह्याची शायनिंग बघा. तर नक्की करून बघा तुम्ही. तर हे तुम्हाला सोल्युशन खूप चांगलं आहे आणि बिन पैशाचं आहे. फक्त लिंबू आणि थोडंसं अर्धा लिंबू आणि कॉलगेटने तुम्ही वॉश करू शकता. प्रोसिजर फॉलो करा आणि आवडल्यावरती शेअर नक्कीच करा. बघत राहा आपले व्हिडिओ. आणि जर तुम्हाला वाटत असेल कोणत्या अजून गोष्टी आपण पॉलिश करू शकतो त्याने, तर सगळ्या फोटो फ्रेमच्या तुम्ही जे हे असतात कोलगेटच्या, ते तुम्ही साफ करू शकता. फोटो फ्रेमचे कोपरे कोणत्याही प्रकारचे हे मी साफ करतो. हा सिल्वर गोल्डन तसंच आहे. म्हणजे जेवढे आपले फोटो आहे स्टीलचे वगैरे कोणते पण असतील तर ते त्याच्यानेच तुम्ही पॉलिश करा, तर ते बेस्ट राहणार एकदम. आणि कुठचं असं अजूनपर्यंत चांगलं केमिकल आलं नाही की ते साफ करण्यासाठी, कारण काय काय केमिकल असे की त्याचा गोल्ड वगैरे उडून पण जातो. ते गोल्ड वगैरे कलर वगैरे न उडवता तुम्हाला जर करायचं असेल तर हे सक्सेसफुल आहे 100%. की ह्याच्यात काय म्हणजे ॲसिड नाही, कलर वगैरे तुमचा निघणार नाही, काय नाही. जे डस्ट जी असेल वरची जी घाण असेल तर ती निघून जाईल. आणि तो जो बेस असेल आपला सिल्वर किंवा कोणताही प्रकारचा मेटल वगैरे असेल तर त्याला तो क्लिअर करतो असं. तर आणि मी कुठच्याही गोष्टी दाखवताना तुम्हाला डेमो दाखवतो की ही गोष्ट खरी आहे, आणि म्हणून मी तुम्हाला पुसून दाखवलं. काही लोक कसे काळा डाग वगैरे पण लावतात थोडंसं आणि मग व्हिडिओ काढून मग तुम्हाला ते काढून दाखवून म्हणजे किती साफ करतं बघा. तसं नाही, मी तुम्हाला पहिले पुसून दाखवला मी तुम्हाला पहिले पुसून दाखवला. त्याच्यानंतर किती धूळ होती ती बघितली, ती काढली. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तुम्हाला ते पाणी दाखवलं कोलगेटचं की ते कसं होतं. मग असं तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही जास्त काय बोलत नाही, तर बघत राहा आपले ब्लॉग. संध्याकाळच्या वेळेला गाणे ऐकतो. अनुप शंकर भारी सिंगर. अंशाला खोलायच्या हां खोलायचं. थांब हे. आणि हे कोण खाणार? हे पहिले हे का घे पहिले हे का हां पहिले ते का मला हे खोलतो. बघा हाय करा. हाय दोन भेटतोय. हाय किशी हा केंटरच्या मध्ये प्लेन भेटला. प्लेन दाखव. प्लेन दाखव प्लेन लवकर दाखव प्लेन. अरे वा प्लेन भेटला आम्हाला आहे ना. किशी दे त्यांना. किशी द्या.